हॅलो फ्रेंड्स, मी निलेश वानखडे आणि आज आपण स्टार्ट करतोय सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 2. सो फ्यू, अ फ्यू अँड द फ्यू, व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन दम? या तिघांमध्ये काय फरक आहे? अँड हाऊ शुड इट बी युज्ड? अँड विच वर्ड शुड बी युज्ड विथ दम? यांचा उपयोग कसा होतो? यांच्यासोबत कोणता वर्ब वापरायचा? येस, पडले ना विचारात. सो आज आपण या प्रकारचे इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट रूल समजून घेणार आहोत. सो शेवटच्या मिनिटापर्यंत व्हिडिओला पहा, कुठे स्किप करू नका. स्टे ट्यून्ड विथ अस टिल द लास्ट. So first rule is about few. Few, a few and the few. या तिघांच्याही सोबत जर पुढे प्लुरल नाउन किंवा प्लुरल प्रोनाउन जर आला असेल तर जो वर्ब वापरायचा आहे तो तुम्हाला प्लुरल वर्ब वापरायचा आहे. म्हणजेच फ्यू, अ फ्यू अँड द फ्यू यांच्यासोबत प्लुरल वर्ब वापरायचा आहे. क्लिअर? फॉर एक्झाम्पल, व्हेरी फ्यू गर्ल्स आर लेबोरियस. व्हेरी फ्यू गर्ल्स आर लेबोरियस म्हणजेच व्हेरी फ्यू सोबत जो गर्ल्स हा नाउन आला तो कुठला आलेला आहे? प्लुरल आलेला आहे. म्हणून तुम्हाला जो पुढे वर्ब वापरायचा आहे तो प्लुरल म्हणजे आर वापरायचा आहे. मेनी वर गिल्टी बट फ्यू वर पनिश्ड. मेनी वर गिल्टी बट फ्यू वर पनिश्ड. फ्यू सोबत जो वर वापरला तो वर म्हणजे प्लुरल वर्ब वापरलेला आहे. फ्यू ऑफ दीज बॉईज वर ब्रिलियंट किंवा आर ब्रिलियंट. फ्यू ऑफ दीज बॉईज, या मुलांपैकी काही बॉईज, फ्यू ऑफ दीज बॉईज आर ब्रिलियंट म्हणजे या मुलांपैकी काही बॉईज हे ब्रिलियंट आहेत. म्हणजेच या सर्वांमध्ये फ्यू, अ फ्यू आणि द फ्यू सोबत आपण प्लुरल वर्ब वापरत असतो. देन या तिघांमध्ये फ्यू, अ फ्यू आणि द फ्यू मध्ये नेमका फरक काय? तर फ्यू हा जो वर्ड आहे तो निगेटिव्ह सेन्स एक्सप्रेस करणार आहे किंवा निगेटिव्ह सेन्स कन्वे करणार आहे. तुम्ही जेव्हा म्हणता की आय हॅव रेड फ्यू बुक्स, मी अगदी नाहीच्या बरोबर पुस्तकं वाचली, म्हणजेच जेव्हा तुम्ही फ्यू बुक्स म्हणता तेव्हा इथं अर्थ होतो की मी एवढी कमी पुस्तक वाचली. मी नाहीच्या बरोबर, मैंने नहीं के बराबर किताबें पढ़ी है, मी नाहीच्या बरोबर पुस्तकं वाचली. किंवा तुम्ही जेव्हा म्हणता की आय हॅव रेड अ फ्यू बुक्स, इथं अर्थ पॉझिटिव्ह होतो की मी काही पुस्तकं वाचलेली आहेत. आणि तुम्ही जेव्हा म्हणता की आय हॅव रेड द फ्यू बुक्स आय हॅड, म्हणजे मी माझ्याकडे जे काही थोडीशी मोजकी पुस्तकं आहेत ती सर्वची सर्व पुस्तकं आय हॅव रेड. म्हणजेच द फ्यूचा अर्थ होतो जेवढी मोजकी आहेत तेवढी सर्व. द फ्यू बुक्स आय हॅड म्हणजे माझ्याकडे जेवढी पुस्तकं आहेत तेवढी सर्व पुस्तकं मी वाचलेली आहे. नेक्स्ट पॉइंट, लिटिल. लिटिल, अ लिटिल अँड द लिटिल याचाही रूल अगदी फ्यू प्रमाणे आहे. परंतु आधी समजून घ्या की लिटिल, अ लिटिल अँड द लिटिल यांच्या सोबत वर्ब म्हणून काय वापरतात? तर या तिघांच्याही सोबत जो वर्ब येतो तो वर्ब सिंग्युलर येतो. फ्यू सोबतचा वर्ब प्लुरल होता आणि लिटिल सोबत किंवा अ लिटिल सोबत किंवा द लिटिल सोबत येणारा जो वर्ब आहे तो सिंग्युलर वापरायचा आहे. मग या तिघांमध्ये फरक काय? तर या तिघांमध्येही तोच फरक आहे. जेव्हा तुम्ही म्हणता की आय हॅव लिटिल मनी, आय हॅव लिटिल मनी याचा अर्थ माझ्याकडे एवढा कमी पैसा आहे, नाहीच्या बरोबर पैसा आहे. मतलब मेरे पास नहीं के बराबर पैसा है म्हणजे लिटिल मनी. आय हॅव अ लिटिल मनी म्हणजे माझ्याकडे अत्यंत कमी, अत्यंत मोजका पैसा आहे. अँड आय हॅव स्पेंट द लिटिल मनी आय हॅड. आय हॅव स्पेंट द लिटिल मनी आय हॅड म्हणजे माझ्याकडे जो काही मोजका पैसा होता, आय हॅव स्पेंट दॅट ऑल, मी तो सर्वचा सर्व खर्च केला जेवढा द लिटिल मनी आय हॅड, माझ्याकडे जो होता तेवढा सर्व पैसा मी खर्च केला म्हणजे द लिटिल मनी. ओके, सो द नेक्स्ट पॉइंट देअर. तर देअर हा इंट्रोडक्टरी सब्जेक्ट आहे.
म्हणजे देअरच्या पुढे तुम्हाला जो वर्ब वापरायचा आहे तो वर्ब त्या वर्बच्याही पुढे असणाऱ्या नाउनच्या अनुषंगाने वापरायचा आहे. फॉर एक्झाम्पल वी हॅव अ सेंटेन्स देअर आर मेनी पेन्स अँड देअर इज अ पेन. या दोनही सेंटेन्स मध्ये देअर आर मेनी पेन्स या सेंटेन्स मध्ये देअरच्या पुढे जो वर्ब आला तो कुणाच्या अनुषंगाने आला, कुणाच्या रेफरन्सने आला, तर मेनी पेन्सच्या रेफरन्सने आलेला आहे. म्हणजेच या देअरच्या आणि त्या नाउनच्या मध्ये जो वर्ब वापरायचा आहे तो वर्ब त्या नाउनच्या अनुषंगाने वापरायचा आहे. जर नाउन प्लुरल असेल तर प्लुरल वर्ब वापरायचा आणि जर नाउन सिंग्युलर असेल तर वर्ब हा सिंग्युलर आला पाहिजे. देअर इज अ पेन सिंग्युलर तर इज आला, आणि जेव्हा तुम्ही म्हणता की देअर आर पेन्स तर पेन्स आहेत म्हणून तो आर आला. देन असे काही नाउन्स असतात किंवा असे काही सब्जेक्ट्स असतात जे ग्रुप इंडिकेट करतात. फॉर एक्झाम्पल ज्युरी, टीम, कमिटी, देन मॉब, काउन्सिल, क्राऊड, ऑडियन्स, फॅमिली, आर्मी असे काही वर्ड्स असतात जे एक विशिष्ट ग्रुप इंडिकेट करत असतात. त्यामधले मेंबर्स जरी जास्त असले तरी तो ग्रुप एकच काउंट होतो. फॅमिली इज मोस्ट इम्पॉर्टंट. फॅमिली इज, आपण फॅमिली आर म्हणत नाही, जरी फॅमिलीमध्ये मेंबर जास्त असले तरी फॅमिली इज म्हणतो. टीम इज, द ज्युरी वॉज. म्हणजेच जेव्हा आपण या सर्वांना ॲज अ टीम किंवा ॲज अ ग्रुप इंडिकेट करतो तेव्हा आपण यांच्या पुढं जो वर्ब वापरतो तो वर्ब आपण सिंग्युलर वापरत असतो. परंतु आणखी एक गोष्ट महत्वाची की जर हाच सब्जेक्ट जर ॲज अन इंडिव्हिज्युअल जर काउंट होत असेल, फॉर एक्झाम्पल ज्युरी वर डिवायडेड इंटू देअर ओपिनियन, म्हणजेच ज्युरी वर डिवायडेड. आपण आताच बोललो की ज्युरी वॉज यायला पाहिजे, मग इथं वर कसं काय आलं, तर इथं आपण ज्युरी बद्दल बोलत असताना ज्युरीच्या मेंबर्स बद्दल बोलतो. म्हणजे आपण काय म्हटलं, ज्युरी वर डिवायडेड इनटू देअर ओपिनियन, म्हणजे त्या ज्युरीचे जे मेंबर्स आहेत ते एकमत नव्हते, त्यांचं मत हे डिवाइड होतं, म्हणजे ज्युरीचे मेंबर्सचं मत डिवाइड होतं. म्हणजे आपण इथं ज्युरीचे मेंबर्स बद्दल बोलत आहे म्हणून आपण जो वर्ब वापरला वर तो प्लुरल वापरलेला आहे. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची. नेक्स्ट रूल, बट बिफोर दॅट थोडं रिवाइज करा. आपण पहिल्या पार्ट मध्ये शेवटचा रूल घेतला होता ज्यामध्ये म्हटलं होतं की ॲज वेल ॲज, टुगेदर विथ, अकंपनीड बाय, इन ॲडिशन विथ, अलॉंग विथ, बिसाइड्स, accompanied by, headed by, guided by, led by, run by. जर अशा प्रकारचे वर्ड्स जर दोन सब्जेक्ट्सना जोडत असतील तेव्हा आपण पहिला सब्जेक्ट कन्सिडर करावा आणि पहिल्या सब्जेक्ट अनुसार आपण वर्ब घेतला पाहिजे. पण आता आपण जो रूल पाहत आहोत तो अगदी याच्या वेगळा आहे. तो असा की जर एखाद्या सेंटेन्स मध्ये दोन सब्जेक्ट, नॉट ओनली बट ऑल्सो, निदर नॉर, इदर ऑर किंवा फक्त ऑर ने जर दोन सब्जेक्ट जोडले असतील तर आपण दुसऱ्या सब्जेक्टच्या अनुसार वर्ब घेतला पाहिजे. म्हणजेच जो सब्जेक्ट नियरेस्ट टू द वर्ब आहे त्या सब्जेक्टच्या अनुसार आपण सेंटेन्स मध्ये वर्ब घेतला पाहिजे. निदर दे नॉर आर वॉज गिल्टी या सेंटेन्स मध्ये पहिला सब्जेक्ट आहे दे आणि दुसरा सब्जेक्ट आहे आर, परंतु जो वर्ब आलेला आहे तो सेकंड सब्जेक्टच्या अनुसार आलेला आहे. तसंच दुसरं सेंटेन्स इदर शी और हर फ्रेंड्स, इदर शी और हर फ्रेंड्स वर गिल्टी. पुन्हा या सेंटेन्स मध्ये इदर शी हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि इदर शी और हर फ्रेंड्स, तिचे फ्रेंड्स हे काय आहेत, प्लुरल आहेत. म्हणजे जो पुढे तुम्ही वर वापरला तो सेकंड सब्जेक्ट अनुसार वर वापरलेला आहे. तसं नॉट ओनली मोहन बट ऑल्सो हिज फ्रेंड्स हॅव ऍडमिटेड देअर मिस्टेक. नॉट ओनली मोहन बट ऑल्सो हिज फ्रेंड्स, म्हणजे पुन्हा या सेंटेन्स मध्ये हिज फ्रेंड्स हॅव, आपण जो हॅव वापरला तो कुणाच्या अनुसार वापरलेला आहे, तो सेकंड सब्जेक्टच्या अनुसार वापरलेला आहे. कारण जर पहिल्यानुसार वापरला असता तर आपण हॅज वापरलं असतं,
कारण हॅज हे सिंग्युलर आहे आणि हॅव हे प्लुरल आहे. आपण हॅव वापरलेला आहे म्हणजे आपण सेकंड सब्जेक्ट अनुसार इथे वर्ब वापरलेला आहे. देन एंडिंग नाउन्स, काही अशी नाउन्स असतात ज्यांची एंडिंग यस ने होते आणि ते आपल्याला कन्फ्यूज करतात ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. तर यस एंडिंग नाउन्स मध्ये काही डिसीजेस आहेत. फॉर एक्झाम्पल मम्स किंवा शिंगल्स किंवा मिसल्स असे काही डिसीजेस आहेत किंवा असे काही नाउन्स आहेत ज्यांची एंडिंग यस न होते, परंतु हे सर्व सिंग्युलर आहेत म्हणून यांच्या पुढे आपण सिंग्युलर वर्ब वापरायला पाहिजे. म्हणजे मम्स इज, शिंगल्स इज जरी शेवटी यस असला तरी तुम्ही त्याला सिंग्युलर कन्सिडर केलं पाहिजे. तसेच काही गेम्स आहेत. फॉर एक्झाम्पल बिलियर्ड्स, डॉमिनोज, डार्ट्स असे काही गेम्स आहेत त्यांची एंडिंग यस न होते, परंतु हे गेम्स सुद्धा सिंग्युलर आहेत. सोबतच काही बुक्स, पुस्तकांची नावं, फॉर एक्झाम्पल अरेबियन नाइट्स, आर्म्स अँड द मॅन, द रायव्हल्स, सोहराब अँड रुस्तम अशा प्रकारची अनेक पुस्तकांची नावं जी तुम्हाला पाहिल्यावर, जी नावं वाचल्यावर तुम्हाला असं वाटतं की ते प्लुरल आहे, परंतु ते पुस्तक एक आहे, ते बुक एक आहे म्हणून जेव्हा ते ॲज अ सब्जेक्ट सेंटेन्स मध्ये वापरलं जाईल तेव्हा त्यापुढे तुम्हाला सिंग्युलर सब्जेक्ट वापरायचं आहे. म्हणजे तुम्हाला म्हणताना म्हणावं लागेल अरेबियन नाइट्स, असं वाटतं की ते प्लुरल आहे, परंतु अरेबियन नाइट्स हे एक बुक आहे त्यामुळे तुम्ही म्हणता की अरेबियन नाइट्स इज माय फेवरेट बुक. ज्याला आपण अलिफ लैला या सिरियलनं ओळखतो ते अरेबियन नाइट्स इज माय फेवरेट बुक. इज का बरं? कारण की अरेबियन नाइट्स हे एक पुस्तक आहे. किंवा स्वामी अँड फ्रेंड्स इज वन ऑफ द बेस्ट बुक्स ऑफ आर के नारायण. मीन्स स्वामी अँड फ्रेंड्स इज, तुम्ही इज का बरं वापरलं? कारण ते एक बुक आहे, सिंग्युलर आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला एक बुक ॲज अ सिंग्युलर सब्जेक्ट सेंटेन्स मध्ये वापरलं असेल तर तुम्हाला पुढे जो वर्ब वापरायचा आहे तो सिंग्युलर वापरायचा आहे. तशीच काही देशांची नावं आहेत, काही कंट्रीज आहेत. फॉर एक्झाम्पल युनायटेड नेशन्स, युनायटेड स्टेट्स किंवा वेस्ट इंडिज, ज्यांच्या नावाच्या शेवटी यस येतो, परंतु ती नावं जरी प्लुरल वाटत असली तरी तुम्हाला सेंटेन्स मध्ये ॲज अ सिंग्युलर कन्सिडर करायची असतात. नाउ सब्जेक्ट्स, काही विषयांची नावं असतात जे यस न एंड होतात. फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्स, फिजिक्स, इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स, पॉलिटिक्स ही जी काही विषयांची नावं आहेत, जेव्हा एखाद्या सेंटेन्स मध्ये एखादा सब्जेक्ट म्हणून जर ही विषयाचं नाव आलं असेल तर तुम्हाला ते सिंग्युलर काउंट करायचं आहे किंवा सिंग्युलर कन्सिडर करायचं आहे. तुम्हाला सांगताना सांगायचं आहे की मॅथमॅटिक्स इज माय फेवरेट सब्जेक्ट, फिजिक्स इज माय फेवरेट सब्जेक्ट. म्हणजे जेव्हा तुम्हाला कुठलाही सब्जेक्ट, विषय ॲज अ सब्जेक्ट सेंटेन्स मध्ये आला असेल तर तुम्हाला तो सिंग्युलर काउंट करायचा आहे. बट इथे एक बट आहे. काय? तर जेव्हा एखादा सब्जेक्ट हा सब्जेक्ट म्हणून जर कन्सिडर करायचा असेल तर आपण समोर सिंग्युलर वर्ब वापरतो, परंतु जर यदा कदाचित त्या सब्जेक्टच्या नावापुढं जर द हे आर्टिकल आलं असेल किंवा पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आलं असेल तर मात्र जो वर्ब वापरायचा आहे तो प्लुरल वापरायचा आहे. म्हणजे कसं? म्हणजे जर सेंटेन्स मध्ये तुम्हाला म्हणायचं असेल की मॅथमॅटिक्स इज माय फेवरेट सब्जेक्ट, मॅथमॅटिक्स इज माय फेवरेट सब्जेक्ट, मॅथमॅटिक्स सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून आपण इथं काउंट केलेला आहे. पण तुम्ही जर म्हटलं द मॅथमॅटिक्स किंवा माय मॅथमॅटिक्स तर तुम्हाला म्हणावं लागेल द मॅथमॅटिक्स वर पुअर किंवा माय मॅथमॅटिक्स वर पुअर. म्हणजे काय? तर तुम्ही जेव्हा म्हणता की फिजिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट, फिजिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट, बट तुम्ही जर या फिजिक्सच्या सुरुवातीला द किंवा पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर म्हटलं द फिजिक्स ऑफ मोहन इज नाही आर, कारण पुढे आपण द हे आर्टिकल वापरलेलं आहे, मग तुम्हाला म्हणावं लागतं द फिजिक्स ऑफ मोहन आर गुड.
किंवा हिज फिजिक्स, हिज मॅथमॅटिक्स आर गुड. तुम्हाला इज म्हणता येणार नाही कारण त्या सब्जेक्टच्या नावापुढं द किंवा पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आलेला आहे, म्हणून तुम्ही पुढं जो व वापरला तो तुम्हाला प्लुरल वापरायचा आहे. आणि इथं जेव्हा तुम्ही पुढं द किंवा पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरता तेव्हा त्या सब्जेक्टचा अर्थ सब्जेक्ट राहत नाही, तर त्याचा अर्थ होतो फॉर एक्झाम्पल फिजिक्स आर म्हटल्यानंतर याचा अर्थ होतो की फिजिक्सचं नॉलेज, किंवा इकॉनॉमिक्स, फक्त इकॉनॉमिक्स इज, तेव्हा तुम्ही त्याला सब्जेक्ट म्हणता. पण तुम्ही जेव्हा म्हणता द इकॉनॉमिक्स किंवा हिज इकॉनॉमिक्स आर, तेव्हा याचा अर्थ होतो की जे इकॉनॉमिकल फॅक्ट्स आहेत किंवा त्याचं जे इकॉनॉमिकल नॉलेज आहे त्याला म्हटलं आपण हिज इकॉनॉमिक्स आर. म्हणजे याचा अर्थ जर द किंवा पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल तर पुढे आपण प्लुरल व वापरला पाहिजे. कलेक्टिव्ह नाउन्स, जर एखाद्या सेंटेन्स मध्ये ए किंवा एन हे आर्टिकल आलं असेल आणि सोबत जर कलेक्टिव्ह नाउन्स आले असतील तर पुढे तुम्हाला जो वर्ब वापरायचा आहे तो सिंग्युलर असला पाहिजे. म्हणजे कसं, जर एखाद्या सेंटेन्स मध्ये अ टीम ऑफ प्लेयर्स, जर अशा प्रकारचे कलेक्टिव्ह नाउन्स जर सेंटेन्स मध्ये आले असतील तर तुम्हाला पुढे जो वर्ब वापरायचा आहे तो सिंग्युलर वापरायचा आहे. तुमच्यासाठी काही लिस्ट दिली आहे काही कलेक्टिव्ह नाउन्सची, त्या लिस्टचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. म्हणजेच काय, अ बंच ऑफ कीज, अ फ्लॉक ऑफ शिप्स, अ सेट ऑफ कॉम्स, अ क्राउड ऑफ पीपल, अ सिरीज ऑफ इव्हेंट्स, an army of soldiers, a class of school, a class of students, a team of players, a fleet of ships, a pair of shoes किंवा a band of musicians. अशा प्रकारचे अनेक कलेक्टिव्ह नाउन्स असतात आणि या कलेक्टिव्ह नाउन्सच्या पुढं तुम्हाला कधीही सिंग्युलर वर्ब वापरायचा असतो. अ बँड ऑफ म्युझिशियन्स हॅज कम, हॅज कम, हॅव कम येणार नाही. अ बँड ऑफ म्युझिशियन्स हॅज कम, हॅज कम, हॅज हा सिंग्युलर आहे आणि बँड हा कलेक्टिव्ह नाउन आहे, म्हणून आपण इथं सिंग्युलर वर्ब वापरलेला आहे. हा होता सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचा पार्ट 2. आणि पार्ट 3 मध्ये आपण तुमच्याकडून भरपूर सेंटेन्सेसची प्रॅक्टिस आणि एक्सरसाइज करून घेणार आहोत. कारण जोपर्यंत तुम्ही इंग्लिशचे रूल्स सेंटेन्सेस मध्ये यूज करून पाहत नाही तोपर्यंत इंग्लिशचे रूल्स शिकून काहीही कामाचे नसतात. म्हणून तुम्हाला तिसऱ्या पार्टसाठी आधी पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट नीट अभ्यासावा लागेल, तेव्हा तुम्हाला तिसऱ्या पार्ट मध्ये जी सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करणार आहोत ते नीट समजेल. चला तर मग व्हिडिओला लाईक करा ज्यामुळे आमचं प्रोत्साहन वाढतं, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यामुळे त्यांना सुद्धा साध्या सोप्या मराठी भाषेमधून इंग्लिशचा अभ्यास करता येईल. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या अपडेट्स तुमच्या चॅनलवर त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील. म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू.